तर सडकून राहावं लागणार। मूर्खानो, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, नाही जिवंत सोडणार, नाही सोडणार तुम्हाला जिवंत। आम्हाला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती आणि हे सगळं ना कोरोनामुळे झालं, कोरोनामुळे झाले। आमची चूक झाली, आम्हाला मान्य, पण आता विसर ना, असं करू नकोस तू। चिटकोबा, चिटकोबा, तू तू आम्हाला दोघांना मारशील तर तुला या बावल्यातून बाहेर कोण काढणार? तुला तुला बाहेर निघायचं तर आमच्या दोघांची गरज आहे ना तुला। सोड ना, विसर ना, असं करू नकोस। आणि तुझ्याकडे काही ना काहीतरी उपाय असेल ना, कुठला तरी तोडगा असेल ना, यातून बाहेर कसं पडायचं सांग ना आम्हाला। आहे, हे एक उपाय आहे। काय 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 काय? माझं मृत शरीर शोधा। एकदा का माझं शरीर सापडलं की मी पुन्हा माझं शरीर धारण करू शकतो। हाच एकमेव उपाय आहे। उरलेलं रक्त फक्त माझ्या शरीरात जाऊ शकतं, हे दुसऱ्या कोणाच्याही शरीरात जाऊ शकत नाही। काही उपयोग होणार नाही त्याचा, कळलं का? एक तुझं मृत शरीर शोधून देईल, आता मला सोड। शोधावंच लागेल, नाहीतर जिवंत सोडणार नाही तुम्हाला। प्लीज कुठे? इकडे, या साईडला, चल चल चल। या साईडला। या प्लीज, हे बघा। इथेच त्या शक्तीने चिटकोबाला मारलं होतं, पण चिटकोबाची डेड बॉडी कुठे आहे? काय? प्लीज प्लीज, चिटकोबाची बॉडी इथे असायला हवी होती। ऐका ना, कुठेतरी लपून ठेवलं असेल चिटकोबाला। मी नक्की सांगते, आपण 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 शोधूया ना चिटकोबाला। प्लीज प्लीज, आपण शोधूया। पद्रा, हे बघ, मला नाही वाटत त्या दोघांनी बॉडी लपवली आहे। उलट मला असं वाटतंय त्या बॉडीचा त्यांनी अंत्यसंस्कार केलाय। नाही नाही, त्या लोकांनी अंत्यसंस्कार नसतील केले, कारण चिटकोबा राक्षस आहे, ते तसं नाही करू शकत। त्याने नक्कीच लपून ठेवले, नक्की। तुम्ही शोधा ना प्लीज। हो हो, शोधतो। चिटकोबा, तुम्ही बघत काय बसलात? तुम्ही शोधा ना, कुठे काय? हे दोघं इथे काय करतात? लपूया, चला या।
शिवा, चेटकोबाची बॉडी कुठे आहे? याचा अर्थ या दोघांनाही माहित नाहीये की चेटकोबाची बॉडी कुठे? या दोघांना जर माहिती नाहीये, मग चेटकोबाची बॉडी कुठे गायब झाली? का कुणी गायब केली? का खरंच कुठल्या जंगली प्राण्याने? असं कसं होईल? शिवा, तो चेटकोबा नक्की संपलाय ना? शक्ती, का उगाच निगेटिव्ह विचार करते तू पण? अरे मग त्याची बॉडी इथेच हवी होती ना. कुठे गेली बॉडी? थांब 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 थांब. हे बघ, आपण जास्त विचार नको करूया. आपण महादेव बाबांना शोधूया. कारण चेटकोबाचा वध केल्यानंतर महादेव बाबा चेटकोबाच्या बॉडी जवळ होते आणि ते त्याची विल्हेवाट पण लावणार होते ना. हो. चल, आपण त्यांना शोधूया. चल. हा, चल आपण महादेव बाबांना भेटूया. तुम्ही ऐकलं तुम्ही? शक्ती काय बोलली? त्या लोकांना सुद्धा माहिती नाहीये चेटकोबाची डेड बॉडी कुठे आहे ते. त्यांना माहित नाही, पण त्या महादेव बाबाला नक्कीच माहिती आहे की बॉडी कुठे आहे. हा, प्लीज लवकरात लवकर त्या बाबाला गाठलं पाहिजे. त्या दोघांच्या आधी आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे. प्रिन्स, पण त्यांच्या आधी कसं काय पोहोचायचं? पत्रा ऐक, आपण त्या नदीच्या रस्त्याने जाऊ. शॉर्टकट येतो. ते दोघं तिथे पोहोचण्याच्या आत आपण त्या महादेव बाबाकडे पोहोचू. समजलं? हो. काही करून आज चेटकोबाची डेड बॉडी सापडायला हवी. चला. शिवा, तर महादेव बाबांनी चेटकोबाच्या डेड बॉडीचं काय केलं असेल? आपल्याला काय वाटतं शक्ती, ती डेड बॉडी घरी तर घेऊन गेले नसतील? मला तर काहीच कळत नाहीये. असं तर नाहीये ना की ती डेड बॉडी एखाद्या जंगली श्वापदाने वगैरे? नाही शक्ती, महादेव बाबा ती डेड बॉडी अशी कुठे पण नाही सोडणार. त्यांनी तिची नीट विल्हेवाट लावलीच असणार. असं केलं असेल तर बरंच आहे. हेच घर आहे ते बाबाचं. शिवाशक्ती इथे येण्याच्या आत आपण त्या बाबाला भेटू आणि चेटकोबाच्या बॉडी विषयी जाणून घेऊ. ठीक आहे, चल. महादेव बाबा, महादेव बाबा, महादेव बाबा तुम्ही आहात का? महादेव बाबा आहात का घरी? जाऊया आपण. जाऊया. चला या. महादेव बाबा, भद्रा, इथे तर कोणीच दिसत नाहीये. कुठे गेला असेल? कुठे गेला असेल तो महादेव बाबा? चिडचिड करून काय होणार आहे? शांत बसून तरी काय होणार आहे मला सांगा. कुठे उलटले तो बाबा, काय कळत नाहीये मला. कुठे गेला असेल?
तो कुठल्या तरी मंदिरात तर गेला नसेल जप वगैरे करायला. पण एकाच ठिकाणी बसताना नसतं ना त्याचा, 10 ठिकाणी फिरत असतो. मी ना इथेच बसून राहीन, मी हलणार नाही, मी जागची. आज काही झालं ना तरी चेटकोबाच्या बॉडी बद्दल माहिती मिळाल्याशिवाय मी इकडनं हलणारच नाही. तू वेडी झालीयस, वेडी झालीयस का तू? शक्ती आणि शिवा आता येत असतील, त्यांनी आपल्याला इथे बघितलं, आपल्यावर डाऊट आलं तर काय करणार आहेस तू? इथे बसून चालणार नाही, घरी जाऊ आणि तिथे शांतपणे विचार करू. चल अगं चल, उठ. शिवाई चल. बघ बाबा, चल. ओम सूर्याय नमः आदित्याय नमः आदित्याय नमः. महादेव बाबा, बरं झालं तुम्ही भेटलात. आम्ही तुम्हालाच भेटायला येत होतो. बाबा, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते माझ्याशी. बाबा, त्या चेटकोबाची डेड बॉडी कुठे आहे? ते मी गायब केली. गायब केली? म्हणजे नक्की काय केलं? चेटकोबाचं मृत शरीर मी अशा एका गुप्त ठिकाणी ठेवलंय जिथे कोणीही पोचू शकत नाही. दडवून ठेवले. बाबा, तुम्ही तर बोलले होते त्याच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावणार आहे म्हणून. हो, पण मी तुम्हाला तेव्हाही सांगितलेलं की चेटकोबा हा राक्षस कुळातला आहे. माणसाप्रमाणे राक्षसांवर क्रियाकर्म केले जात नाही आणि ते करताही येत नाही. त्याला ना आपण जाळू शकत ना गाडू शकत. त्याचं मृत शरीरातलं संपूर्ण रक्त गोठायला 18 दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे आणि त्यानंतर त्याचं शरीर जीर्ण होत जाईल. मात्र तोवर चेटकोबाचं मृत शरीर हे गुप्त ठिकाणी ठेवणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर चेटकोबाचं मृत शरीर संपूर्णतः नष्ट होईल. सापाच्या कुदकरण्याचा आवाज. भद्र, मला असं वाटतं इथे दैवी शक्तींचा वास आहे. इथून चल 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 चल. हो, चला. निघूया, निघूया प्रिन्स, पळा. भद्रा, भद्रा चल, उठ. अगं अगं चल चल, तू काय करतेस? निघा. शक्ती आणि शिवा येत असतील. तू गंभीर झाली आहेस का? उठ उठ उठ, लवकर उठण्याचा प्रयत्न कर. उठ, चल 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 चल, पळ पळ, सावकाश सावकाश, चल चल लवकर चल.
सगळं काय होतं? हे सगळं काय होतं प्रिन्स? सापाच्या फुतकारण्याचा आवाज, बैलाच्या हंबरण्याचा आवाज, हे सगळं भयानक होतं, भयानक होतं सगळं. मागच्या वेळेस शिवाच्या घरात सुद्धा मला असाच अनुभव आला होता. माहितीये, ते प्रकरण आपल्या अंगाशी आलं होतं. बैलाने तुला उडवलं होतं, मला जंगलात जाऊन फेकलं होतं कुठेतरी. आता काय करायचं? बॉडी कशी काय सापडेल? आता ताबडतोब घरी जायचं. साहेब, प्रिन्स सरकार, कुणी आहे का नाही? कुणीच दिसत नाही. आज पण काम मिळत नाही वाटतं. मोठ्या आशेने इथे आलो होतो, काहीतरी लहान सहान काम मिळेल, पण या एवढ्या मोठ्या बंगल्यात कुणी बी नाही. चल राम्या, चल दुसरीकडे नशीब आजमाव तुझं. चल. पण दुसरीकडे नशीब आजमावता येईल तेव्हा येईल. रिकाम्या हाताने जाण्यात काहीच अर्थ नाही. घरात कुणीच नाही. डल्ला मारायला हाच चान्स आहे. एक दोन वस्तू चोरी करून विकल्या तर तेवढेच पैसे गाठीशी येतील. हा, ही मूर्ती लय भारीतली दिसते. ह्याचे लय पैक येतील. हा, ही उचलतो. खाली ठेवती मूर्ती. सरकार, इथं तर कोणीच नाहीये. मला कोणी आवाज दिला? माझा भास असेल कदाचित. ठेव म्हटलं ना. 18 दिवस. पण जर एवढ्या दिवसांमध्ये तो चेटकोबा परत जिवंत झाला तर? असं होणं केवळ अशक्य आहे. पण तुम्ही मात्र चिंता करू नका. तुम्हाला जे नवीन आयुष्य मिळालंय ना, त्या नव्या आयुष्याची आनंदाने सुरुवात करा. चेटकोबाला तुम्ही आता विसरा. तो कायमचा संपलाय. हो बाबा, पण चेटकोबाची डेड बॉडी तुम्ही नक्की ठेवली कुठे? ते मी तुम्हालाही सांगू शकत नाही. वाऱ्यालाही कान असतात. आणि आपलं हे बोलणं जर कोणी चुकून जरी ऐकलं तर फार मोठा अनर्थ घडू शकतोय. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. चेटकोबाचा मृतदेह जीर्ण व्हायला 18 दिवसांचा कालावधी जरी लागणार असला तरीही या दरम्यानच्या काळात कोणीही चेटकोबाच्या मृतदेहात प्राण फुंकू शकत नाही. त्याला जिवंत करू शकत नाही.
आणि म्हणूनच मी तुम्हाला दोघांनाही सांगू शकत नाही की त्या चेटकोबाचा मृतदेह मी कुठे दडवून ठेवलाय. मुलांनो, तुम्ही अथक प्रयत्नांतून जीवाची बाजी लावून त्या चेटकोबाचा अध्याय संपवलाय. आता पुन्हा नव्याने त्या चेटकोबाचा अध्याय सुरू करायचा नाहीये. काळ घातकी आहे. आपली एक चूक देखील फार महागात पडू शकते. पण बाबा, आता शंका कुशंका नको. जिथे सोडलंय तिथेच वळून पाहू नका. सुखी राहा. कल्याणमस्तु. तिघजण खाजगीत काय बोलत होते आणि हा बाबा त्यांना काय सांगत होता? नाही, शोध घ्यावा लागणार. हे बावलं बोलतो होय? हा, पण हे कसं काय बोलेल? हा, सेलवर बोलणारं बावलं असलं पाहिजे. ए टुकल्या पिटुकल्या, सेलवर चालणाऱ्या बावल्या, मला घाबरवतो होय? गप इथं पडून राहायचं, नाहीतर एक दिन चपराक. आजची आलेली संधी मी सोडणार नाही. काम नाही मिळालं म्हणून काय झालं? आज इथंच हात मारून जाणार नाही. हप्त्याभराच्या पैशाची सोय इथं झालीच पाहिजे. इथं गप कुमान राहायचं. मला युट्यूबला पिटुकला बावला बोललास? माझ्या कानाखाली मारतोस? मी बाहुला नाहीये, मी चेटकोबा. चेटकोबा कोण चेटकोबा? चेटकोबा, रक्तासुर पुत्र चेटकोबा. कलियुगात अंधार युग आणणारा, अंधार युगाचा राजा चेटकोबा आहे मी. सोड मला तू. तुला मी सोडणार ना. माझा हात उचललास, याची शिक्षा तुला मिळणारच, नक्कीच मिळणार.